फैजपूर नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी टेंडर वाटप झालेली आहे ते टेंडर प्रोसेस कुठेतरी या ठिकाणी रद्द करावी, ठराविक ठेकेदारालाच या ठिकाणी ही टेंडर मिळत असल्यामुळे सर्वसामान्य जनता असेल, तरुण असेल, यांना या नगरपालिकेचे कुठल्याच प्रकारचे काम मिळत नाहीये। अटी शर्ती प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी वाढवण्यात आलेल्या आहे। यासाठी या आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रिपब्लिकन पार्टी जळगावच्या जिल्हाधिकारी करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। टेंडर प्रोसेस झालेली आहे ते कुठेतरी रद्द करावी यासह विविध मागण्या या ठिकाणी आहे। आपल्यासोबत या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे जिल्हाध्यक्ष राजीव सूर्यवंशी सर आहेत। सर, काय सांगाल, आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी निदर्शने करतायत, नेमकी काय तुमची मागणी आहे? या ठिकाणी फैजपूर नगरपालिका जी आहे, या फैजपूर नगरपालिकेवर विकसित कामासाठी शासनाचा निधी अथवा शासनाचा निधी त्या ठिकाणी खर्च करतो, पण या शासनाच्या निधीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी सीओ, आमदार, ते कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनियर अशा पद्धतीने एक साखळी तयार करून या ठिकाणी त्याचा डल्ला मारतायत। त्या ठिकाणी अटी शर्ती टाकून सीओ तिघे मिळून अटी शर्ती टाकतात, जेणेकरून या ठिकाणी या शर्तीमध्ये इतर लोक उतरू नये, त्यांचेच लोक जे ठराव त्यांना टेंडर मिळेल आणि ज्या मशिनरी त्यांच्याकडे त्या स्वमालकीचे पाहिजे आणि ज्या मशिनरी त्यांच्याकडे त्या भाड्या तत्वावर पाहिजे अशी त्याच्यामध्ये अट टाकलेली, म्हणजे हे पूर्ण टेंडर मॅनेज या ठिकाणी केलेलं आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी शासकीय पैशाचा उधळपट्टी या ठिकाणी सत्ताधारीने करत आहे, इतर लोकांना त्यातून अलिप्त ठेवत आहे। म्हणजे मी आधीच सांगितलं होतं की या ठिकाणी तुषार महाजन आणि त्याच्यासोबत 3 लोक या ठिकाणी टेंडर मध्ये येणार आहेत। ते तसंच झालेलं आहे, टेंडर मध्ये 4 लोक आलेले आहेत आणि ते 4 लोकांचा टेंडर त्या ठिकाणी आलेला आहे। म्हणून हे टेंडर या ठिकाणी रद्द झालं पाहिजे, सुशिक्षित बेरोजगारांना टेंडर मिळालं पाहिजे, कारण शासनाने या ठिकाणी एक धोरण स्वीकारलेलं आहे। जे सुशिक्षित बेरोजगार पोर आहे ते डिप्लोमा करतात, जे इंजिनिअरिंग करतात, ते पास झाल्यानंतर त्यांचे बीएडसी मध्ये त्यांचे रजिस्ट्रेशन होतं। रजिस्ट्रेशन करताना त्यांना 1.5 कोटीचं रजिस्ट्रेशन दिलं जातं, जेणेकरून ते 1.5 कोटीपर्यंत काम करतात, त्यांची क्षमता त्यांना दिली जाते। परंतु अशा असताना या जर अटी शर्ती मशिनरी जर टाकल्या तर या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार लोकांना या टेंडरमध्ये सहभाग होतात नाही, म्हणून ते त्याच्यापासून लाभ राहतात आणि त्यांची दिनोंदिन बेरोजगारी चालू असते। त्यांनी एवढा अभ्यास केलेला, त्यांनी शिक्षण घेतलेलं, हे वाई गेलेलं आहे आणि या एका पद्धतीने शासन आणि या असे प्रतिनिधी लोक त्यांच्यावर अन्याय करतायत, म्हणून त्यांच्या निर्देशन या ठिकाणी आहे। दादा, नेमकं फैजपूर नगरपालिका प्रशासनाने नेमके कशा संदर्भाची टेंडर प्रोसेस झालेली आहे? किती लाख, किती कोटी रुपयाची या ठिकाणी टेंडर प्रोसेस आहे? नेमकी या कशा पद्धतीचा मनमानी कारभार या ठिकाणी संपूर्ण झालेला आहे, याबद्दल थोडं सविस्तर सांगा। हे पहा, या ठिकाणी या ठिकाणी दलित वस्तीचं टेंडर जे आहे ते 1,76 लाखाचं आहे आणि सुवर्ण जयंतीचं जे टेंडर आहे ते देखील 81 का 70चं टेंडर आहे, म्हणजे 1,70,80,000 लाखाचं आहे। तर अशा पद्धतीने हे जे टेंडर आहे हे पुऱ्या पद्धतीने या ठिकाणी पहिल्यापासून प्रशासन मान्यता घेणं, टीएस तयार करणे, हे एकाच ठेकेदाराच्या आणि 3-4 लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी नियोजित त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि मग प्रशासन मिळाल्यानंतर ज्या पब्लिश करण्याची वेळ आली टेंडर, त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी त्याच्यामध्ये अटी शर्ती टाकला, जेणेकरून या ठिकाणी दुसरा माणूस येऊ नये। आज 6 किलोमीटर 60 किलोमीटरचं या ठिकाणी त्यांनी सांगितलं का या ठिकाणी मशिनरी आले पाहिजेत। त्यानंतर त्यांनी डामर प्लॅन सांगितलेला आहे, आरएनसी प्लॅन सांगितलेला आहे, 60 किलोमीटर आरएनसी प्लॅन, डामर प्लॅन सांगितलेला आहे। आता मला सांगा, नवीन माणूस हा डामर प्लॅन कसा करू शकतो? परंतु या ठिकाणी बीएमसीचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, कुठलाही टेंडर असेल 3 लाख 3 लाखाच्या आत टेंडर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही भाड्या तत्वाचे मशीन या ठिकाणी वापरू शकतात, परंतु यांनी भाड्या तत्वाचं न करता स्वमालकीचे झाले पाहिजे। आणि त्याच्यामध्ये देखील जे त्यांच्याकडे आहेत, जे लोकांचं मॅनेज केलेले आहेत, त्यांच्याकडे जे मशीन आहेत त्या मशीन या ठिकाणी केलेल्या आहेत। यांच्याकडे 1 कोटीची मशीन आहे, परंतु 3 लाख 4 लाख 5 लाख असे 10 मशीन आहेत, ते त्यांच्याकडे नाही, म्हणून त्या भाड्या तत्वावर घेण्याचं या ठिकाणी त्याच्यामध्ये चेअरमॅन टाकलेलं आहे आणि पुरे प्लॅनिंग सह ते झालेलं आहे। आणि मी आधीपासूनच जे लोकांचे नाव सांगतो जे मॅनेज करताय या टेंडरमध्ये, तेच लोक आलेले आहेत, त्यांचेच 4 लोक आलेले आहेत। 2 टेंडर वेगवेगळे पब्लिश झाले, याच्यामध्ये बी 4 लोक आणि त्याच्यामध्ये बी 4 लोक आहेत, म्हणजे खरं डायरेक्ट दिसतं की या ठिकाणी टेंडर मॅनेज झालेलं आहे। निश्चितच टेंडर मान्य झालेला आहे। तुम्ही फैजपूर नगरपालिका प्रशासनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निवेदन देखील दिलेलं आहे, मात्र आज थेट तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करण्याची वेळ आलेली आहे। नेमकी काय असणार आहे या संदर्भात? आम्ही 27 तारखेला फैजपूर नगरपालिकेवर निदर्शन काढण्यात आली, त्यावेळी तिथल्या सेवंडे आम्हाला सांगितलं की 7 दिवसाच्या आत आम्ही तुम्हाला कारवाई करतो म्हणून सांगितलं, परंतु अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारचं त्यांनी आम्हाला लेखी किंवा तोंडी आश्वासन दिलेलं नाही आणि म्हणून आमच्यावर ही वेळ आज रोजी जिल्हाधिकारी यांच्यावर
निदर्शन करण्याची वेळ आमच्यावर आज आलेली आहे. आम्ही चर्चा करत असताना शिवंडे आम्हाला सांगितलं की मी इलेक्शन पिरियड मध्ये बिझी असल्या कारणाने मी सह्या केल्यात. म्हणजे यावरून सीओ किती निष्काळजी आहेत हे स्पष्ट होतं आणि कशा पद्धतीने त्यांनी मनमानी पद्धतीने कामं केलेली आहेत, टेंडर केलेली आहेत हे यावरून सिद्ध होत आहे. निश्चितच या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी निदर्शने करण्यात आलेली आहे. फैजपूर नगरपालिकेसमोर जे टेंडर प्रोसेस झालेली आहे ते टेंडर करावी अशाच मागणीसाठी या ठिकाणी निदर्शने करण्यात आलेली आहे. हुकुमशाही पद्धतीने या ठिकाणी टेंडरची प्रक्रिया झालेली आहे ते प्रोसेस संपूर्णपणे रद्द झाली पाहिजे आणि तरुणांना या ठिकाणी या टेंडर प्रोसेस मध्ये सहभागी करून त्यांना रोजगार मिळाला पाहिजे अशीच मागणी या ठिकाणी आंदोलकांनी केलेली आहे. नांदूरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.